पुणे नाशिक महामार्गावर 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडीमुळे मतदानासाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी झाली आहे। पुणे जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान पार पडत असताना आज दुपारपासून चाकण ते राजगुरुनगर पुणे नाशिक महामार्गावर 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। निवडणुकांमुळे पोलीस बंदोबस्तावर ताण आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांसह मतदान करण्यासाठी निघालेल्या मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। तर आता जी आपण ही दृश्य पाहतोय, वाहतूक कोंडीमुळे मतदानासाठी जे लोक निघालेले आहेत त्यांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतोय। पुणे नाशिक महामार्गावर 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार दरेकर। तर तुषार, काय अधिकची माहिती? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज पुणे जिल्हा परिषदेचं मतदान पार पडतंय आणि मतदानासाठी अनेक जण खरं तर रस्त्यावरती किंवा मतदान केंद्रांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच ग्रामीण भागातील जो महत्वाचा रस्ता म्हणून मानला जातो तो म्हणजे पुणे नाशिक महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झालेली आणि या वाहतूक कोंडीचा मनस्ताप खरं तर या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या जे ड्रायव्हर आहेत त्यानंतर जे चालक आहेत त्यांना सर्वांना एकंदरीत त्रास होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त खरं तर या निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीकडे लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं रस्त्यांवरती पोलीस नसल्यामुळे ही संपूर्ण जी वाहतूक कोंडी आहे ती वाढताना दिसून येते। जी जी, धन्यवाद तुषार झरेकर दिलेल्या या माहितीबद्दल।